मुंबईला प्रयत्न केला 1998 साली मुंबईला जाऊन खूप, पण काही झालं नाही खरं बरं. तर. पण ते तिथे एक किडा चावला अभिनयाचा आणि आपण करू शकतो असा एक आपल्याला हे आला हं, हं. आणि मी मुंबईला गेलो. मुंबईला खूप ठिकाणी फिरलो. म्हणजे त्या काळात नवा काळ पेपर आत्ताही आहे मुंबईमध्ये. हं. तर त्याला जाहिरात आहे, कलाकार पाहिजे. मग मी ते खालचा नंबर घ्यायचो. त्या पीसीवरती जायचं. त्याच्यावरती ते ₹1 ₹2 काही कॉइन असतं ते टाकायचं आणि हॅलो, हाँ नमस्कार, मैं विठ्ठल कटके बात कर रहा हूँ आपसे, आपका ये ॲड आया था हां. ऐसा-तसा. मग ते हां, आइये, आइये. असं सगळं-सगळं आणि मग मी जायचो. पण तिथं काही घंटा घडलं नाही. मी खरं सांगतो. बरं. काही घडलं नाही. फक्त जायचं. हं. तिथं हे अशी 100-200 पोरं बसलेले आहेत. त्याच्यात आपण कुठं असं हेच कळायचं नाही. पण हे सगळं केलं. काही जमलं नाही पुढं. हं, मग हं. परत 98 99 2000 सालापर्यंत मुंबईमधून परत म्हणले हे आपलं काम नाही. हं, आपलं हं. परत गावाकडे चला. गावाकडे आलो. शेतीला परत आपलं जे काय होतं ते कॉलेज, शेती असं तसं सगळं. तो पण शिक्षणाला खरं सांगायचं तर 12वी मध्ये रामराम ठोकला. ठोकलेला होता. म्हणजे मी 12वीत कशी झाले हे जर ऐकतील म्हणजे तुला सांगतो मी 12वीची परीक्षा 2-3 दिवसावर हं, हं, हं. आणि 3-4 दिवस आधी का कुणास ठाऊक डोक्यात आलं ते मला माहीत नाही, की नाही, नाही हे शिक्षण आहे काय होते नाही आपल्याला मुंबईला जायचं आणि मी गरीब फुल अशा थापा-बिपा मारून नाही, नाही आपलं शिक्षण नाही अण्णा म्हणजे मी वडिलांना अण्णा म्हणतो होतो. अण्णा असं-असं आहे, तसं-तसं आहे. बरोबर. मी मुंबईला जाणार, मी हे करणार आणि आमच्या बहिणीचा गाळा मार्केटला गाळा आहे वाशीला. हां. मी हे करतो, ते करतो असं करून फुल मी मुंबईला बरं वडील आड्यान त्यामुळे त्यांनाही तेवढं काय फक्त त्या शिक्षणाचं हे नव्हतं. पण ते सांगायचे, की "बाबा तू शिक्षण कर." कारण शेवटी काय आहे ना, की शिक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी खरंच सांगतो आवर्जून, की मला आत्ता त्या गोष्टीची जाणीव होते प्रकर्षाने, की हं. जर माझं ग्रॅज्युएशन झालं असतं, मी चांगलं शिक्षण घेतलं असतं, तर आज जो मला प्रॉब्लेम फेस करायला लागतो बोलण्याचा, म्हणजे भले ती आपली भाषा नाही आहे इंग्लिश, बरोबर. पण जेव्हा समोरचा माणूस आहे ना, हाऊ आर यू आणि असं काय बोलत असतो, तर मी हं. फक्त अच्छा हां का? बरं, बरं, बरं. मग आणि मी त्यातलं काही 1-2 शब्द कळले तर आता ऐकून थोडंफार येतं नाही असं नाही, पण त्यातले 1-2 शब्द कळाले तर त्याला उत्तर द्यायचं नाही, तर बाबा मराठीत बोल ना. आणि इथून पण सुरुवात होती कधी-कधी. बरोबर. तर ते शिक्षण खूप महत्वाचं आहे. मग मी ते बऱ्याच गोष्टी काढल्या. परत मी आता तो प्रॉब्लेम खरं तर फेस करतो. पण मी पुन्हा आलो, मी घरी परत आलो, गावाकडे आला. गावाकडे आलो आणि पुन्हा प्रॉपर शेतीला सुरुवात केली. मग पेरूची बाग लाव, हं. अंजिराची बाग लाव, सीताफळ लाव, असं सगळं लावलं प्रॉपर नियोजनाने. कारण मला आवड, मी दुसऱ्याच्या हाताखाली काम करू शकत नाही, ह्याची मला जाणीव झाली होती, की कारण हं. मी नोकरी करणार नाही, हे मी पहिलंच ठरवलेलं होतं. बरोबर आहे. बरोबर. आणि महत्वाचा मुद्दा संदीप सांगायचा आहे तुला, की ज्यावेळेस आपण गावाकडनं येतो ना, ह्या अभिनय क्षेत्रामध्ये काम हो, करायला, हो, हो, हो. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेव, की मला माझ्या वडिलांना इतका त्रास झालाय. मला आत्ता ते खरंच सांगितलं पाहिजे ते आत्ता गरज आहे सांगणं त्याची, की एक तर खेडेगाव आणि अरे माझ्या अण्णांना म्हणजे, "अरे काय तुझा पोरगा काय करतो ते? कुठं जातो? काय करतो? ते आपलं काम आहे का? हां? हं, ते हं. आपल्याला आपल्यासारख्यांचं काम नाही ते आणि काय आणि ते तुझ्या पोराला घेणार आहेत का तिथं टीव्हीत बरोबर. काम करायला?" बरोबर. कारण ती मालिका-बिलिका काही शब्दाचा काही संबंध नव्हता. हं, "टीव्हीत काम करायला घेणार आहेत का? कुठं काय असं तसं." हं, फक्त अण्णांचा विश्वास होता माझ्यावरती, की जर तू म्हणतोय, हं, तर तू करणार हं, आणि त्यांचा विश्वास शेवटपर्यंत फक्त त्यांनी एक मला सांगितलं होतं, हं. की जिथं तू काम करतोय तिथलं कारण आपल्या ह्या फिल्म म्हणा, सीरियल म्हणा, नाटक म्हणा ह्याच्याविषयी ना खूप निगेटिव्ह आणि चुकीच्या गोष्टी आत्ता सांगितल्या जातात, की हं. म्हणजे मुला-मुलींच्या म्हणा किंवा हे तुम्ही बरोबर. आता सगळे जाणता खरं तर. हं, फक्त त्यांनी हे सांगितलं होतं, की "बघ बाबा, तू जातोयस तिकडं, फक्त तुझ्या कुठल्याही कृत्याने, वागण्याने हं. मला गावात मान खाली आणायला लागली नाही पाहिजे. एवढं फक्त सांभाळ, बाकी काही नाही." आणि मी ते खरं सांगतो आजपर्यंत जपलंय प्रकर्षाने 20-22 वर्ष झालं मी काम करतोय. बरं म्हणजे आता मुंबईला जायचंय, कुठेतरी पिक्चरमध्ये काम करायचंय. मग यावेळेस आईचं काय म्हणणं होतं नक्की? बरोबर आहे. हां. आईचं ह्याच्या वेगळंच म्हणणं होतं. कारण मी साधारणतः 21-22 वर्षाचा होतो हं, हं, हं. आणि आईनी घरात जेव्हा "तुला करायचं ते कर. पहिलं लग्न कर आणि मग तुला करायचं ते कर." अरे! लग्न करून मग काय असं काय? भाई ह्याच्या पाठीमागचा बरोबर आहे. हेतू काय होता आईचा, की हं, हं. एकदा लग्न केलं, हं, हं. मग कशाला मरायला जातंय मुंबईला ये. हां, बरोबर. बायकोच्या ह्याच्यात अडकून पडेल. संसारात एकदा अडकला की काय पुढे जात अडकला. नाही. म्हणजे म्हणजे आईला कारण त्याचं कारण म्हणजे आई तिच्या ठिकाणी बरोबर होती. खरं सांगतो. त्याचं बरोबर. कारण पण का? हं, हं. कारण काय एक तर 5 बहिणीनंतर मी हं. 6वा आणि मला मोठा भाऊ होता. तो 20-21 वर्षाचा असताना वारलेला. त्यामुळं माझ्यावरती जास्त सगळी प्रेम विस्त करायचं. आणि मग मी लाडका. मला थोडं जरी काय झालं तर त्यामुळं आईचं ते म्हणणं बरोबर होतं. कारण तिला आईला मला तिच्यापासून बाजूला करायचं नव्हतं. मला ते बरोबर. एक लेकरू आपण म्हणतो ना, असं करायचं होतं. कारण त्यामुळं
आई तिच्या ठिकाणी बरोबरच होती, त्याच्यात वादच नाही. मी हे केलेलं आहे. अशा पद्धतीने मी खरं तर माझा इकडं बरोबर. ओढा सुरू झाला यायचा.